तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या प्रशांत टेक्निकल या यूट्यूब चॅनलमध्ये। जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीनच असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। तर स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे तुम्ही सुद्धा नवरात्र उत्सवानिमित्त ग्रुप बॅनर डिझाइन तुमच्या मोबाईलमध्ये बनवू शकता। तर यासाठी लागणारे जे काही झिप फाईल आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे, त्याला जो काही पासवर्ड आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये कुठेही दिसून जाईल। तर याच्याच आपण सुद्धा अशा पीएचडी फाईल सुद्धा बनवलेल्या आहेत। तर यामध्ये तुम्हाला फक्त आपण पीएलबी फाईल आहेत त्या दिलेल्या आहेत। जर पीएचडी फाईल पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट करू शकता पीएचडी फाईल म्हणून। तर आपण त्याचे काय जो काही पीएचडी फाईलचा व्हिडिओ आहे तो सुद्धा बनवू। त्याचबरोबर आपण नवरात्र उत्सवानिमित्त काही 9 दिवसांचं पॅकेज आहे ते सुद्धा बनवलेलं आहे आणि त्याचा व्हिडिओ तो सुद्धा येणारच आहे। तर तुम्ही बघू शकता स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे अशाच प्रकारचे आपण 9 डिझाईन्स त्या बनवलेल्या आहेत। तर याचा जो काही व्हिडिओ आहे तो सुद्धा आपल्या नेक्स्ट डेला येणारच आहे। तर यामध्ये आपण नवरात्र उत्सवानिमित्त ग्रुप बॅनर डिझाइन कशा प्रकारे बनवायचे ते पाहणार आहोत। तर झिप फाईल डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसून जाईल 01 आणि 02। तर तुम्ही जी फाईल डाउनलोड करायची ती फाईल डाउनलोड केल्यानंतर जी काय फोल्डर जी काय झिप असेल .zip त्याला ते तुम्हाला एक्सट्रॅक्ट करायचं। एक्सट्रॅक्ट करण्यासाठी तुम्ही फाईलवर क्लिक करू शकता किंवा RAR ॲपमधून सुद्धा फाईल ती एक्सट्रॅक्ट करून घेऊ शकता। तर इथं आपण डायरेक्ट फाईल मॅनेजरमध्ये एक्सट्रॅक्ट करणार आहे। तर एक्सट्रॅक्ट हेअर करायचे। एक्सट्रॅक्ट हेअर केल्यानंतर इथं ओके करायचं। इथं काय तर इथं जो काय पासवर्ड आहे तुम्हाला पासवर्ड आहे इथं टाकायचा आहे। पासवर्ड टाकल्यानंतर त्याला ओके करायचे। ओके केल्यानंतर जी काय फाईल आहे ती एक्सट्रॅक्ट होऊन जाईल। एक्सट्रॅक्ट झाल्यानंतर जी काय फोल्डर आहे ते तुम्हाला त्याच फाईल जे फोल्डर तिथं तुम्ही एक्सट्रॅक्ट केलेले आहे त्याचं जी काय PT नवरात्र ग्रुप बॅनर 01 नावाचे जी काय फोल्डर आहे ते तयार होऊन जाईल। तर त्या फोल्डरमध्ये तुम्हाला PT नवरात्र उत्सव ग्रुप 01.plp फाईल दिली। त्याचबरोबर तुम्हाला यामध्ये आपण जे काय PNG मटेरियल आहे आपण जे बॅनर डिझाईनमध्ये वापरले ते सर्व इथं दिलेलं आहे। त्याचे जे काही PNG ते सुद्धा वापरून तुमची बॅनर डिझाईन आहे ती बनवू शकता आणि .plp फाईल वापरून डायरेक्ट तुम्ही फुल टेक एडिटेबल आहे ती करू शकता। तर बॅनर डिझाइन एडिटिंग करण्यासाठी जी काही तुम्हाला पिक्सेल लॅब ॲप आहे ते इन्स्टॉल करून घ्यायचं आहे, त्याला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर यामध्ये तुम्हाला 01 असेल किंवा 02 असेल जी काय .plp फाईल ती याच्यात ॲड करायची आहे। ॲड करण्यासाठी वरती 3 डॉट दिसत आहेत त्याच्यावर क्लिक करायचं आहे। ओपन .plpचं ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे। पुन्हा एक नवीन विंडो ओपन होईल त्यावर तुम्हाला वरती .plpचं ऑप्शन दिसेल त्याच्यावर क्लिक करायचं आहे। तत्पूर्वी आपण इथं जे काही तुम्हाला सांगितलं होतं की 9 पॅकेजचा एक आपण व्हिडिओ बनवलेला आहे तो व्हिडिओ तो आपण अपलोड करणारच आहोत। तर इथं बघू शकता 09, 08, 07 जेवढे काय आपण 9 दिवसांच्या 9 PLP फाईल जे काही बॅनर डिझाईन आहेत त्यामध्ये बनवलेले आहे कलर सहित। तर इथं तुम्हाला वरती .plpच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर जे काय तुमच्या फाईल मॅनेजरमध्ये तुम्ही फाईल तिथं एक्सट्रॅक्ट केलेली असेल ते जे काही लोकेशन इथं तुम्हाला दिसून जाईल। तर आपण जी फाईल आहे ती वरतीच डिकॉम्प्रेस केलेली आहे एक्सट्रॅक्ट केलेली आहे। तर इथं बघू शकता आपण जी काय आहे ती PT नवरात्र ग्रुप बॅनर 02 आहे आणि आपण जी काय आपण एक्सट्रॅक्ट केली ती 01 त्या 01 फाईल आहे ते आपण याच्यात ॲड करणार। त्याला ओपन करायचं आहे। ओपन केल्यानंतर यामध्ये तुम्हाला जी .plpची फाईल आहे ती दिसून जाईल। जर ही PLP फाईल तुम्हाला दिसत नसेल इथं तर तुम्ही जे काय पिक्सेल लॅबचे ओल्ड व्हर्जन आहे ते आपण टेलिग्राम चॅनलवर दिलं आहे, तिथं जाऊन तुम्ही इन्स्टॉल करून घेऊ शकता। तर इथं आपण .plpचे जे काय ऑप्शन आहे तुम्हाला त्यावर क्लिक करायचं आहे। तर इथं तुम्हाला एक ओपन ॲडचं ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे। मी इथं फक्त ओपन ॲड म्हणून क्लिक करणार आहे। तर इथं ओपन ॲडचं ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। जी काय बॅनर डिझाईन आहे ती तुमच्या बॅक साईडला आलेली असेल तुम्हाला प्रेस ते बॅकचं बटन आहे ते प्रेस करायचं आहे। तर अशा प्रकारे 01 फाईल आहे ती दिसून जाईल। तर यामध्ये तुम्हाला जेवढे काय आपण टेक्स्ट दिलेले आहेत ते तुम्ही इथं एडिट करून घेऊ शकता। तर इथं लेअरवर गेल्यानंतर आपण जेवढे काय याच्यात टेक्स्ट वापरले ते सर्व तुम्हाला इथं दिसून जातील। जो की आपण याला टेक्स्ट वापरला आहे तो सुद्धा इथं दिलेला आहे। त्याचबरोबर जेवढे काही PNG वापरले ते सर्व इथे तुम्हाला लेअरच्या ऑप्शनमध्ये दिसून जातात। तर यामध्ये आपण तुम्हाला एक ग्रुप बॅनर डिझाईन दिलेली आहे त्यामध्ये तुम्हाला फोटो ॲड करायचा असतो सर्वात महत्त्वाचा। तर फोटो ॲड करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे वरती प्लसच्या चिन्हावर क्लिक करायचं आहे, फ्रॉम गॅलरीवर क्लिक करायचं आहे आणि तुमच्याकडे जो काय क्रॉप केलेला फोटो असेल क्रॉप करून ठेवायचा आधीच फोटो सर्व तुमचे जे काही क्रॉप केलेले फोटो असेल तो तुमच्या फोटो गॅलरीमधून सिलेक्ट करून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे एक मी फोटो आहे तो सिलेक्ट करून घेतलेला आहे क्रॉप करून, म्हणजे इथं जी काही साईज आहे तुम्हाला 3x4 त्याच्यावर क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर जी काय साईज आहे ती येऊन जाईल आणि इथं राईट क्लिक करा। राईट क्लिक केल्यानंतर तुम्हाला फोटो ॲड करायचे तर फोटोची साईज आहे सर्वप्रथम कमी करून घ्यायची। इथं जे काय तुम्हाला डॉट दिलेला आहे त्या डॉटवर क्लिक करून फोटोची साईज आहे ती कमी जास्त करून घेऊ शकता आणि इथं तुम्हाला इथं ॲड करायचं आहे। इथं ॲड करायचं त्यावर तुम्हाला फोटोला इथं आणून अशा प्रकारे सेट करून घेऊ शकता। जर तुम्हाला इथं एडिट करताना काय जर असेल तुम्हाला इथं वरती एक झूमचं ऑप्शन दिलेलं आहे त्यावर क्लिक करा। इथं जे काय असेल 100% दिलेलं आहे तुम्हाला इथं दोन्ही बोटांनी असं झूम करायचं आहे आणि एका साईडला तुम्ही अशा प्रकारे फोटो तो जे काही बॅनर डिझाईन ती झूम करून जो फोटो आहे तुम्ही इथं त्याच्यावरच परत क्लिक करायचं इथं। आता तुम्ही इथं फोटो येतो अशा प्रकारे ॲड करून घेऊ शकता। साईडला क्लिक करायचं आहे, फोटो ॲडजस्ट झाला असेल तुमचा एकदम साईज आहे ती कमी जास्त करून
फोटो आहे तो काय ॲड करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे फोटो आहे तो एकदम ॲड झालेला आहे. तर इथं तुम्हाला परत त्या झूमच्या ऑप्शनवर क्लिक करायचं आणि झूम आउट करायचं. इथं जे काय 438 झालेलं त्याच्यावर क्लिक करा, परत क्लिक करायचं. तर अशा प्रकारे तुम्ही जेवढे काही तुमच्याकडे फोटो असतील ते फोटो तुम्ही यामध्ये ॲड करून घेऊ शकता. तर लेअरमध्ये गेलात तर आपण जेवढे काही याच्यात बॉक्स वापरले ते सर्व बॉक्स आहेत ते तुम्हाला दिसून जाईल. जर तुम्हाला बॉक्सेस कमी पाहिजे असेल तर कमी करू शकता किंवा ॲड करायचं असेल तर ॲड करू शकता. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, एक बॉक्सवर कोणताही क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं एक 3 नंबरच्या ऑप्शनवर यायचं आहे. हा जो काय तो कॉपीचा ऑप्शन आहे त्याच्यावर क्लिक करा, कॉपी करा. एक बॉक्स आहे तो क्रिएट होऊन जाईल. तो काय इथं तुम्ही अशा प्रकारे ॲड करून घेऊ शकता. अशा प्रकारे म्हणजे तुम्ही अजून एक बॉक्स ॲड करायचा असेल तर इथं ॲड करून घेऊ शकता. तर इथं आपण जे काय दुर्गा मातेचा PNG ॲड केलेले फोटो ॲड केलेला आहे त्याची साईज आहे तुम्ही कमी जास्त करून अशा प्रकारे इथं अजून बॉक्स आहेत ते सुद्धा ॲड करून घेऊ शकता. अशा प्रकारे साईज कमी केल्यानंतर इथं तुम्ही अजून तुमचे जे काय जे फोटो बॉक्सेस आहेत ते ॲड करून घेऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही जेवढे फोटो बॉक्स दिलेत ते अशा प्रकारे फोटो आहेत त्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. तर ही जी काय बनवलेली बॅनर डिझाईन आपण फोटोशॉपमध्ये बनवलेलं आहे. जर तुम्हाला PSD फाईल पाहिजे असेल याची तर आपण त्यावर एक सेपरेट व्हिडिओ आहे तो सुद्धा बनवणार आहोत. तुम्हाला कॉमेंट करायची PSD फाईल म्हणून. तर ही काय जी तुम्ही बनवलेली पूर्ण डिझाईन झाल्यानंतर तुम्हाला ही सेव्ह करायची. सेव्ह करण्यासाठी तुम्हाला वरती एक सेव्हचं ऑप्शन दिलं आहे त्याच्यावर क्लिक करायचं. सेव्ह ॲज इमेजवर क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर डिफॉल्टचं ऑप्शन असेल त्याच्यावर क्लिक करून अल्ट्रा करून घ्यायचं आहे आणि सेव्ह टू गॅलरी करून घ्यायची. याची काय बनवलेली बॅनर डिझाईन आहे तुमच्या गॅलरीमध्ये एकदम HD स्वरूपात सेव्ह होऊन जाईल. तर अशाच प्रकारच्या आपल्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आणि कॉमेंट करायचं. जर तुम्हाला काही एरर येत असेल तर तुम्ही डायरेक्ट कॉमेंट करू शकता किंवा मला डायरेक्ट इंस्टाग्रामला फॉलो करून मेसेजसुद्धा करू शकता. तर जेवढे काही लिंक आहेत तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. तर अशाच प्रकारे आपण दुसरी जी काय बॅनर डिझाईन आहे ती डायरेक्ट इथून माय प्रोजेक्टमधून ॲड करून ओपन करून दाखवणार आहे. इथं डायरेक्ट जी काय आपण 2 नंबरची ग्रुप बॅनर डिझाईन आहे तिच्यावर क्लिक करणार, ओके करणार. ओके केल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये PLP फाईल ॲड करायची तशीच प्रोसेस पूर्ण करून तुम्ही PLP फाईल आहे ती ॲड करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे PLP फाईल आहे तुम्हाला यामध्ये सुद्धा दिलेली आहे ती सुद्धा तुम्ही ॲड करून एडिट करून घेऊ शकता. तर सर्व जेवढे काही PNG दिलेले ते इथे लेअरवर गेलात तर इथं सर्व PNG त्या दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला जो काही टेक्स्ट एडिट करायचा असेल टेक्स्टवर क्लिक करून याच्या ऑप्शनवर येऊन एडिटवर क्लिक करायचं आणि जो काही असेल इथं नाव असेल ते इथं डिलीट करून तुमचं जे काही नाव असेल ते टाईप करून ओके करायचं आहे. त्याचा जर फॉन्ट चेंज करायचा असेल तर तो सुद्धा चेंज करू शकता. याच्या ऑप्शनवरून इथं फॉन्टचं जर तुमच्याकडे असेल फॉन्टचे ऑप्शन तर ते माय फॉन्टमध्ये जाऊन तुमचे जिकडे फॉन्ट असते ॲड केलेले त्यामध्ये तुम्ही ॲड करून जो काही फॉन्ट आहे तो ॲड करून घेऊ शकता. ओके करायचं आहे. तर अशा प्रकारे एकदम सोप्या पद्धतीमध्ये यामध्ये तुम्ही बॅनर डिझाईन आहे ती बनवू शकता. फोटो आहे तुम्हाला त्याचप्रमाणे इथं फ्रॉम गॅलरीवर क्लिक करून फोटो जो काही क्रॉप केलेले फोटो असेल ते फोटो फ्रेममध्ये ॲड करून घ्यायचे आहेत. तर अशाच प्रकारच्या आपल्या नवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर करा.